आयुष्यामध्ये इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य आणि कसलं स्वातंत्र्य? तर विचार करण्याचं स्वातंत्र्य आणि कृती करण्याचं स्वातंत्र्य. लहानपणापासूनच्या संस्कारातनं कदाचित ते ठासून भरलं असावं माझ्यात. त्यामुळे शिक्षण कसलंही मिळो, अ, आसपासची परिस्थिती कशीही असो, पण स्वतःसाठी काहीतरी करायचं आणि ते करताना आजूबाजूच्या सगळ्यांना बरोबर घेऊन कसं जाता येईल हे बघायचं. अ, आता वळून बघताना असं वाटतं, की कदाचित हे मला फार आवडत असावं. कारण जे काही काम केलं आत्तापर्यंत ते असंच झालंय, की माझी आई लहानपणी नेहमी म्हणायची, की "आपण आपला कोपरा सुंदर करावा, आयुष्य फार सुंदर होतं." आणि दरेक जण आपापला कोपरा सुरेख करेल, तर अख्खं जग सुंदर होऊ शकेल. कुठेतरी विश्वास आहे माझा या गोष्टीवर आणि त्याप्रमाणे आयुष्य सरकत गेलं. वेगवेगळी कामं जी समोर आली ती करत गेले. आणि कुठेतरी आनंद आहे, की त्या कामात मी स्वतः तर आनंदी राहिलेच, पण माझ्यासारख्या अनेक जणींना त्यांच्या त्यांच्या आयुष्यातला आनंद यातनं सापडला. आसपासच्या मुलींना, शाळेत जाणाऱ्या मुलींना एक चांगलं सॅनिटरी प्रोटेक्शन हवं, हे खूप दिवस मनात होतं आणि ते त्यांना कसं मिळावं? बाजारची पॅड्स तर फार महाग होती, तेव्हा एक अफोर्डेबल ॲक्सेस त्यांना मिळावा, म्हणून मग त्यांनीच तो बनवावा. या विचारातून सॅनिटरी पॅड्स, लोकली मेड सॅनिटरी पॅड्स ही एक चळवळ आम्ही उभी केली, ज्याच्यामध्ये सगळ्या बायका काम करतात. त्यांच्यासाठी एक चांगली मशीन्स उपलब्ध करून दिली आणि सर्व जवळ-जवळ आज 5,000 बायका ह्याच्यात जोडल्या गेल्या. SMS Productions निर्मित जर्नी. मी एक विज्ञान शिक्षक किंवा सायन्स कम्युनिकेटर म्हणून गावांमधनं गेले. अ, तिकडे मला शिकवायचं होतं सायन्स, हसत्या-खेळत्या मुलींना. पण बघितलं जाऊन तर त्या मुली वर्गामध्ये नव्हत्याच. साधारण कोणालाही लक्षात येईल की प्युबर्टी आल्यावरती गावोगावी एक चांगली व्यवस्था मेन्स्ट्रुअल पिरियड मॅनेज करण्याची नसल्यामुळे या मुली घरी राहतात. आणि पुन्हा आपल्या देशात तर मेन्स्ट्रुएशनविषयी एवढ्या गैरसमजुती, म्हणजे संपूर्ण समाजात एक इग्नोरन्स होता, अज्ञानता आपण ज्याला म्हणतो ते. आणि त्यामुळे एक मोठ्या वर्गात, पुरुष वर्गात एक इंडिफरन्स होता. अलगाव, की हा बायकांचा प्रश्न आहे, त्या बघून घेतील. काय होत होतं, की या इग्नोरन्स आणि इंडिफरन्समुळे इनजस्टिस होत होता आणि तो फक्त मुलींवर होत होता. लहान वयात त्यांचं शिक्षण सुटून जात होतं आणि एकदा का शिक्षण संपलं, की मग काय, मग लवकर लग्न, 2-4 मुलं, झालं आयुष्य संपलं. म्हणजे जे काही करायला आपण जन्मलो, ते काम करून होतंच लवकर. म्हणजे आमच्या गुजरातेत तर 25-30 वर्षाच्या मुली म्हणायच्या, की "आम्ही तो परवारी गया बेन." म्हणजे आम्हाला व्हायची होती तेवढी मुलं होऊन झाली. अरे ह्या एजमध्ये मुलींचं करिअर सुरू होतं किंवा कोणाच्याही करिअरची सुरुवात होते आणि जवळ-जवळ 50% बायका आपल्या गावखेड्यांमध्ये राहतात. म्हणजे आपण किती पोटेन्शियल असं वाया जाऊ देतोय. याच बायकांमध्ये ठासून पोटेन्शियल भरलेलं आहे. कुठचंही स्वप्न बघण्याचं आणि ते साकार करण्याचं. कोणीतरी येऊन ही परिस्थिती सुधरवेल हे पाहण्यापेक्षा जर स्वतः केलं तर काम नक्की थोडंसं पुढे जातं. म्हणून मग स्वतःच एक अवेअरनेस कार्यक्रम याविषयी करायला सुरुवात केली आणि तेव्हा लक्षात आलं, की नुसतं ज्ञान देऊनही काही उपयोगाचं नाही आहे. बायकांना एक अफोर्डेबल ॲक्सेस आपल्याला द्यायला हवा सॅनिटरी प्रॉडक्ट्ससाठी, चांगल्या सॅनिटरी प्रॉडक्ट्ससाठी. तशी आपल्याकडे वर्षानुवर्ष जी पद्धत होती ना, एक सुती कपडा वापरण्याची चांगली पद्धत होती. पण काय होतं, तेव्हा सुती कपडाही होता आणि भरपूर वाहतं पाणीही होतं. आता आमच्यासारख्या गुजरातसारख्या वॉटर स्केअर स्टेटमधनं पाणीच नाही आहे. तेव्हा 40 लिटर पाणी तुमचं एक वेळच्या रक्तानी भरलेला कपडा धुवायला कुठून मिळणार? तेव्हा इकडे गरज होती डिस्पोजेबल, स्वच्छ आणि ऑर्गॅनिक अशा सॅनिटरी पॅडची. म्हणून विचार केला, की आपण या बायकांना शिकवलं सॅनिटरी पॅड्स बनवायला. त्यांना वापरताही येतील, त्यांच्या मुलींनाही देता येतील आणि कदाचित शाळेकडे जाण्याचा रस्ता मुलींसाठी खुला होईल. एकदा राजस्थानमध्ये एका ठिकाणी मुलींना मातीने भरलेल्या घड्यांवरती बसलेलं बघितलं
आणि थोडीशी जीव हेलावून टाकणारी ती घटना होती की मुली जर अशा 4-4 दिवस बाहेर बसून राहतील, मग त्या शाळेत कशा जातील किंवा त्या काहीही कसं करतील आणि आपल्या शरीरातल्या एका सेन्सिटिव्ह भागाला अ, आपण किती जपतो आणि त्यांनी असं तापलेली रेतीवरती असं बसून राहायचं 4 दिवस. तसंच बऱ्याचशा आदिवासी जिल्ह्यांमधनं बिचाऱ्या किचनमधली राख म्हणा किंवा ओली माती पानावर ठेवून कमरेला बांधून त्या शेतांमधनं जायच्या काम करायला. हे कुठेतरी अ, प्रचंड म्हणजे अमान्य वाटलं. त्यामुळे मग सॅनिटरी पॅड कसं बनतं त्याचा अभ्यास केला आणि मग प्रवास सुरू झाला एक चांगला ऑर्गॅनिक बायोडिग्रेडेबल हिंदुस्थानात बनणाऱ्या रॉ मटेरियलमधनं बनणारं पॅड बनवण्याचा प्रवास. अ, थोडासा रिसर्च केला की इथे कुठचे प्लांट बेस्ड फायबर्स आहेत की ज्यांच्यामध्ये खूप जास्त शोषण शक्ती आहे. तसं बनाना स्टेम फायबर्स तुम्ही बघितले तर कुठचंही लिक्विड जखडून ठेवतात. त्याप्रमाणे तसा गुणधर्म असलेले गोष्टी आम्हाला हव्या होत्या आणि केळ्याच्या शेतकऱ्यांना बघितलं तर त्यांना केळ्याचं फळ काढून झाल्यावरती खोडं बाहेर काढायला पैसा खर्च करावा लागत होता. तर हा एक सोशल प्रॉब्लेम. दुसरा आपल्याकडे पाण्यावरती एक जी वनस्पती पसरते सगळीकडे वॉटर हायसिन्थ आणि प्यायचं पाणी पिऊन टाकते. तर त्याची तीच कपॅसिटी इथे लिक्विडला जखडून ठेवण्यासाठी वापरून या दोन्ही वनस्पतींवर प्रोसेसिंग करून त्याचं आम्ही कोअर मटेरियल बनवलं. बायोप्लास्टिकचा एक रेझिस्टंट लेयर आणि वरचा परमिएबल लेयर जो लागतो तेही बनवलं. म्हणजे पॉलिलॅक्टिक ॲसिड बरोबर आपण जर स्टार्च मॅच केलं तर खूप लवकर हा पदार्थ बायोपॉलिमर बनतो. त्यामुळे त्याचं विघटन फार लवकर होतं. आपल्या देशामध्ये काय होतं म्हणजे सॅनिटरी पॅड्स बनतात ना, ती युजुअली कोल्ड कंट्रीजमध्ये बनतात. त्याचं हब आहे ती रुमेनिया किंवा म्हणजे ईस्ट युरोपियन कंट्रीज किंवा चायना, जिथे भरपूर थंडी असते. अशा ठिकाणी ती बनतात. तेव्हा कदाचित तिकडे चालत असतील ती एवढं सगळं पॉलिमर वापरलेलं. कारण बाजारची सॅनिटरी पॅड्स असतात ती वरती पॉलिमर, आतमध्ये त्याच्या सुपर अब्झॉर्बंट पॉलिमर भरलेला असतो, जे तुम्ही जेल म्हणता आणि खाली पॉलिइथिलीन असतं. तेव्हा हे कधी यातलं काहीही गोष्ट त्याचं विघटन होत नाही. वेळेस त्याच्या अगेन्स्ट आम्ही बनवला एक नॅपकिन ज्याचं पटकिनी म्हणजे एक 6 महिन्याच्या आतच ज्याचं विघटन होतं आणि त्याचं रूपांतरण मातीमध्ये किंवा कंपोस्टमध्ये होतं. आपल्याकडे ॲव्हरेज टेम्परेचर 30 ते 40 असतं आणि इतक्या गरम क्लायमेटमध्ये आपण प्लास्टिक शरीराच्या इतक्या जवळ ठेवणं योग्य नाही. कारण की सर्व्हायकल कॅन्सरचे पण आकडे असं सांगतात की ज्या बायका पॅड्स वापरतात शहरी, त्यांच्या सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त होतंय, वाढतंय आता आणि त्याचा कुठेतरी अटकाव करणं गरजेचं आहे, जे एक ऑर्गॅनिक पॅड वापरून सहज शक्य आहे.